कमाल बहारदार. हे बघा, या अशा गुळाच्या दशम्या केल्यात. पापुत्रा बघा काय सुटतोय या दशम्यांना. आ हा हा. आणि या दशम्या तुम्हाला सांगते पुरणपोळी सारख्या अलवार होतात आणि छान टिकतात, खुसखुशीत पण होतात, अलवार पण होतात. तीळ आहे त्यामुळे पौष्टिक आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. प्रवासात नेण्यासाठी, सहलीला नेण्यासाठी मुलांना डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पडतो. कधी कधी सकाळी जागच नाही येत. मग अशा दशम्या करून ठेवायच्या. एक दशम्याचे 4 तुकडे करायचे, डब्यामध्ये नेला, प्रवासाला नेला. आणि शेंगाच्या चटणीबरोबर ही दशमी ना अफलातून कॉम्बिनेशन लागतं. आणि गिल्ट फ्री हे स्नॅक आहे. अतिशय खुसखुशीत होतात, पण तितक्याच अलवार मऊ होतात. वातड अजिबात होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. चला तर मग साहित्य काय घेतलं ते बघूया. आपलं नवं कोरं करकरीत चॅनल आहे. अशा चमचमीत, झणझणीत, चटपटीत आणि गोडच गोड रेसिपीसाठी मधुराज रेसिपी पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग आता रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात आधी गुळाचं पाणी आपण करून घेतोय. तर अर्धा कप गुळ आणि जितका गुळ आहे तितकंच इथे पाणी पण घ्यायचं. मिसळायचं. पाक वगैरे करायचा अजिबात नाहीये. गूळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा, मऊ झाला पाहिजे. त्याचे ज्या गुठळ्या गुठळ्या आहेत, गुळाचे जे खडे आहेत ते सगळे निघून गेले पाहिजे. आता इथे बघा, गुळाचे खडे मोडलेत आणि पाण्याला उकळी पण यायला सुरुवात झाली. अगदी खळखळून उकळी नाही आली तरी काही हरकत नाही, पण छान गरम झालं पाहिजे. गुळाचं पाणी तयार आहे. आता आपण पिठं मिसळून घेऊयात. गव्हाचं पीठ, यामध्ये ज्वारी, आणि हेच प्रमाण वाटीने घेतलं तरी काही हरकत नाही. बेसन, मीठ, वेलदोडा, जायफळ. गूळ असेल ना तिथे जायफळ गेलंच पाहिजे. आणि हे सगळं मिसळायचं. पिठं सगळी मिसळून घ्यायची. आता या पिठावर 2 चमचे साजूक तूप आणि हे गुळाचं पाणी गरम गरम असतानाच पिठामध्ये घालून घ्यायचं. तुपावर घालायचं म्हणजे तूप छान विरघळलं जातं. सगळं पाणी घातलं. प्रमाण अगदी अचूक आहे, त्यामुळे डोळे झाकून फॉलो करू शकता. आता हे पाणी गरम गरम आहे, त्यामुळे हात अजिबात घालू नका. असं चमचाच घ्या आणि आधी चमच्याने मिसळून घ्या. बघा, वरनं पाणी घालायची अजिबात गरज नाही पडणार. परफेक्ट आहे जसं मी तुम्हाला म्हणाले. गूळ आहे, गूळ थंड व्हायला जरा वेळ लागतो. चला, आता मिश्रण हलकं थंड झालं की व्यवस्थित मळून घ्यायचं. हे बघा, छान असा मऊसूद गोळा तयार झालाय. कणभरही जास्त पाणी, पीठ काहीच गरज नाही. डोळे झाकून तुम्ही हे प्रपोर्शन फॉलो करू शकता. चला, छान असा मऊ गोळा मळून झाला. एकदम मऊसूद आहे, घट्ट अजिबात नाही. आता याचे एकसारखे उंडे तयार करायचे. तुम्हाला किती लहान मोठी दशमी करायची त्या अंदाजाने तुम्ही उंडे करू शकता. तर हे जे प्रमाण आपण घेतलं यामध्ये ना 8 उंडे छान तयार झाले. म्हणजे या प्रमाणात मोठ्या छान मऊ लुसलुशीत गुबगुबीत 8 दशम्या तयार होतात. आता हा उंडा सुक्या गव्हाच्या पिठात मिसळायचा आणि हे असं लांबलचक लाटून घ्यायचं. यामध्ये थोडंसं साधूक तूप पसरवायचं. हे तूप पांढरे तीळ भुरभुरायचे. हे तीळ आहेत ना, खायला खूप सुरेख लागतात. दशमीच्या मध्ये दाताखाली आले की याच्याऐवजी भाजलेल्या दाण्याचा कूट जरी लावला तरी बहारदार लागतं. आता हे दुमडून घेऊयात आणि यात छान पोळी लाटूयात किंवा दशमी लाटून घेऊयात. कड शक्यतो आधी लाटून घ्यायची आणि हलकीशी जाडच ठेवायची. खूप पातळ नका करू. मी काय करते, एक लाटून एक भाजत नाही बसत, सगळ्या लाटून घेते आणि मग सगळ्या एकसाथ भाजून घेते. हे बघा, ही अशी दशमी बाजूला ठेवते. चला, आता सगळ्या दशम्या लाटून घेते.
चला आता इथे काय होतं, गुळाला पाणी सुटतं म्हणून ही दशमी लाटल्यावर आणि आपण पीठ सैलसर ठेवलं म्हणून दशमी लाटल्यावर एकावर एक ठेवताना त्यामध्ये बटर पेपर लावला या पद्धतीने. यामुळे काय होतं, दशमी एकमेकांना चिकटून नाही बसत. आता तवाही गरम झालाय, तव्याच्या बेसला थोडं तूप लावा म्हणजे दशमी चिकटणार नाही. आणि दशमी भाजताना आहे ना मोठ्या आचेवरच भाजा, मंद आचेवर अजिबात भाजू नका. खालची बाजू हलकीशी भाजत आली की वरच्या बाजूने हे तूप लावायचं आणि हे वा काय सुरेख खरपूस भाजली गेली बघा. वा वा कमाल. आणि मोठ्या आचेवरच भाजत राहा. पुन्हा पुन्हा सांगते. थोडंसं तूप या बाजूला देखील. आता ही दशमी दोनही बाजूने खरपूस झाली. आता ही काढूयात आणि जाळीवर ठेवूयात. चला, ही गरम गरम दशमी आहे. याला पापुद्रा पण किती छान येतो बघा. मऊ लुसलुशीत तर होतेच. आ हा 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 क्या बात आहे. नयन सुख ज्याला म्हणतो ना, अगदी तसं आहे. वा, तीळ इतके कमाल लागतात या दशमीमध्ये. आणि ही दशमी आहे ना छान अशी मऊ लुसलुशीत राहायला पण मदत होते. थोडंसं तूप लावा आधी दशमी घालण्यापूर्वी, म्हणजे तव्याला चिकटणार नाही. वा, खालची बाजू हलकी झाली की वरच्या बाजूने पण हलकंसं तूप लावून घ्यायचं. एकदम नाजूक आणि अलवार होतात या पद्धतीने तुम्ही दशम्या केल्या की. या दशम्यात ना एकतर मऊ लुसलुशीत होतात आणि इतक्या खुसखुशीत होतात ना खायला, म्हणजे प्रवासामध्ये पौष्टिक आणि पोटभरीचा बेत होऊन जातो. खरपूस भाजल्या जातात बघा. मोठ्या आचेवर पटापट भाजून घ्यायचे, मंद आचेवर अजिबात ठेवू नका. हे देखील काढूयात. आणि शक्यतो एकावर एक नका ठेवू, दोन बाजूला थोडं डिस्टन्स ठेवा म्हणजे ते चिकटणार नाही. बरं, ही जाळी आपलीच आहे बरं. आता madhurasrecipeclub.com वरून खरेदी करून ठेवू शकता. आता इथून पुढे सगळं कसं सण सूद आहे, सगळं सागर संगीत तळातळी आपण करतो, तर ही कमाल उपयोगाचं आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. म्हणजे तळं ठेवण्यासाठी, असं पराठे केलं तर ठेवण्यासाठी, दशमी ठेवण्यासाठी, पोळ्यांसाठी आहे. तळं भरपूर प्रमाणात मावतं. इथून पुढे आता श्रावण आहे, गणपती, गौरी, दसरा, दिवाळी. आणि काम झालं, एकतर फळं आणि भाज्या धुण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. माती छान निघून जाते. छोटे छोटे छिद्र असलेले बास्केट असेल की त्याच्यात काय होतं ना, माती अडकून पडते. पण याच्या बाबतीत अजिबात असं होत नाही, माती अजिबात अडकून पडत नाही. आणि स्टोरेजसाठी वापरू शकता. पुरचुंड्या असतात की नाही छोट्या छोट्या, मग ते काम झालं की त्यामध्ये स्टोरेजचा देखील असा देखील वापर करू शकता. चला, आता या दशम्या तुम्ही थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या. 4 तुकडे करायचे. मी जनरली प्रवासात घेऊन जाते ना, एका दशमीचे 4 भाग करते म्हणजे पटकन घेऊन खायला छान लागतात. शेंगदाण्याच्या चटणी बरोबर लाजवाब लागतात. तर पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.